वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। निवेदन: या मालिकेतील कथा व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक असून कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी त्याचा कसलाही संबंध नाही आणि आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा। दादा उठ ना। मला पण भूक लागली। ताई रडतेस काय? मला नाही भूक। बाळा नको रडू, चल आपण जेवण करूया। काकू भूक नाही मला, पण मी निघालोय काकांना फिरायला। तू येतेस? तुम्ही फिरायला निघालाय आणि तुमच्या सोबत तुझी काकू नाही, असं कधी झालंय का? थांब, आलीच मी आवरून। आम्ही निघालोय। तू जेवण करून घे तोपर्यंत, मी सांगते त्यांना थांबायला। स्नेहा सावकाशी बाळा, दीपक हळूहळू ढकल दिला, पडेल ती। अरे दीपक सावकाश, स्नेहा आहे खाली।
खायचं. काय हवंय का बाळा तुला? काका मला पण पाहिजे. आपण त्यामध्ये बसूया का? मला एवढ्या मोठ्या पाण्यात नको. मला शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्या घरी अमिताभ जायचं. बच्चन बर बर भेटूया ना. कुठे असतील लोक काका ते? काय रे बाळा? शाहरुख खान, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन मला त्यांच्यावर फोटो काढायचे. अमिताभ बच्चन बर बर काढू. तुम्ही किती तुमच्या मुलावर प्रेम करता, खूप चांगल्या प्रकारे सांभाळता. हा ना माझ्या भावाचा मुलगा आहे. लहान असताना दादा वहिनी सोडून गेलेत आणि आता तो पोरका झालाय. खूप वाईट झालं, तरी पण त्याला पोरकेपणा जाणवून दिला नाही. खूप वाईट झालं हो. होय ना. काय ग शालिनी, दीपक त्याला खूप हवा हवा असा वाटू लागलाय ना ग. हो ना, पण ते काय नाही, आपल्याला त्याला लवकरच दूर केला पाहिजे. समजलं ना? तुला एक बोलू? बोला ना. आपण दीपकला आपल्या जवळ ठेवलं तर? ते काय नाही, तुम्ही त्याला खूपच लळा लावून ठेवलेला आहे. उद्या त्याचा कोणत्याही परिस्थितीत बंदोबस्त करा. समजलं ना? मला माहित आहे, पण मी करू तरी काय? आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल. ताई, तू यावेळी रडतेस काय? ताई, काय झालं? हे ताई, काय झालं ग? सांगशील का मला? झालं तरी काय तुला? दादा, तू किती चांगला आहेस रे. तू काय बोलतेस? तू झोपली नाहीस का? काय दुखतंय का बाळा तुझं? काय झालं ग? दादा, तुला मम्मी पप्पा खूप दूर सोडणार आहे. तू काय बोलतेस? पण मी काय केलंय त्यांचं की ते मला सोडून देणार आहेत? दादा, ते काय करायच्या अगोदरच तू इथून निघून जा. तू काय बोलतेस वेड्यासारखी? ते मला सोडून देणार आहेत की मारणार आहेत? दादा, तुला मम्मी पप्पा खूप दूर सोडणार आहे. ताई, तू वेडी आहेस का ग? तू रडू नकोस. तुझ्यापासून जरी दूर असलो तरी मी तुझ्या सोबत असेल. अगोदर हाच बघू थोडं. प्रॉमिस.